एक बार गीत गाएंगे और परमेश्वर के नाम को हम धन्यवाद देंगे। मेरा यीशु सबसे प्यारा, इस जग में वो सबसे न्यारा। हालेलुया। गीत गाएंगे और परमेश्वर के नाम को धन्यवाद देंगे। बायबलचं वचन सांगतं स्तोत्र संहिता अध्याय 34 मध्ये की त्याचा अनुभव घेऊन पहा की तो किती चांगला आहे। हालेलुया। आणि आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला लोक आहोत। हालेलुया। म्हणून तर आपण या ठिकाणी आहोत। हालेलुया। आपण गीत गाऊ, परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ। Thank you.
तू दयेनं भरलेला आहेस देवा बाबा. तू ज्याला पण आकर्षतोस तो तुझ्यासाठी वेडा होतो, तो तुझा दिवाना होतो देवा बाबा. कारण आग्रह वेगळं प्रेम प्रभू तू आमच्यावर प्रगट करतोस. तुझ्या दयेचा तुझ्या प्रीतीचा वर्षाव करतोस. तुझ्या प्रेमाच्या त्या दानाने तू आम्हाला भरतोस. तुझ्या त्या प्रीतीने आम्हाला वेष्टून घेतोस प्रभू. इतका चांगला परमेश्वर तू आहेस. मी तुझ्या आभार आणि उपकार मानते, तुझा गौरव तुझी महिमा गाते, तुझी स्तुती तुझी प्रशंसा करते. हालेलुया. Thank you Lord, thank you Jesus, we worship you, we honor you my Lord. धन्यवाद देते. Thank you for your love, your mercy, your grace Lord. Hallelujah.
तुझसा कोई नहीं, तुझको जो कोई प्रभु है ही नहीं। घुटने उस समय तेरे सामने तू है प्रभु देवा, तू मेरा पिता। दिल से दिमाग से पवित्र तू, पवित्र तू, पवित्र यीशु, पवित्र पवित्र यीशु। आमची ओळख करून घेतेस, आम्हाला तुझी ओळख करून देत आहेस. तुझ्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाच्या आत्म्यात आम्हाला वाढव. आम्हाला तुझी गरज आहे. आम्हाला तुझी गरज आहे. पवित्र आत्म्याला मदत कर. तू यासाठी झालास की आम्ही येशूकडे जाऊ. येशू आम्हाला पित्याकडे पोहोचले. तो आमच्या पातकांची क्षमा करेल, आम्हाला दयेनं कृपेनं भरेल, त्याच्या आत्म्याने आम्हाला चालवेल, त्याच्या फळांनी आम्हाला गरगरीत करेल, त्याच्या दानांनी आम्हाला
आम्हाला भरे, त्याच्या जगासाठी राज्यासाठी आम्हाला वापरे. प्रभू खरंच तुझ्यावर प्रेम आहे आमचं. आम्हाला भर दे, आम्हाला चालव पिता, आम्हाला आकार दे. एक बहर निघून गेलाय, दुसऱ्या हंगामाची वेळ आली आहे. स्वीकाराचा विश्वास ठेवत असाल तर तुमच्या दुसऱ्या हंगामाची वेळ आली आहे. भरपूर पिऊन परमेश्वराला या आठवड्यामध्ये, या दिवसामध्ये काढणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. Yes, Master, we praise you. आमचा विश्वास आहे देवामध्ये, आमचा विश्वास आहे, आमचा विश्वास आहे, आमचा विश्वास आहे. ही बाग निरनिराळ्या फळांनी भरून जाऊ दे. ही बाग दे बाबा तुझं गौरव करू दे. ही बाग दे बाबा जशी तू एदेन बागेमध्ये झाडं लावली होती, ती आदामाला ऑक्सिजन देण्यासाठी नव्हती, तर प्रभू ती त्याला फळ देण्यासाठी. आज आम्ही या ठिकाणी आहोत प्रभू, प्रत्येकाला फलदायी बनव, कारण तू अगोदरच ब्लेस केलेस आम्हाला. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ती सत्य खाली आणा प्रभू. आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पण करतो, लीन होतो तुझ्या वेदी जवळ. आम्हाला फलदायी बनव. ही वेळ आमच्या हंगामाची, ही वेळ आमच्या हंगामाची. आम्ही असं म्हणू नये की सुमी सरनी हंगाम आटोपला पण आमचं तारण अजून झालं नाही, तर नाही दे बापा. आम्ही तुला हंगामी फळ देणार आहे, कारण जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं असतं ते आपल्या हंगामी फळ देतं. त्याची पाने कधीही कोसळत नाही. अशा झाडासारखे आम्हाला बनव, आणि जे काही आम्ही हाती घेऊ ते सिद्धीत जाणार आहे. येशूच्या नावामध्ये. हालेलुया, हालेलुया. प्रेज यू मास्टर. खरंच तू धन्यवाद देतेस, तू आशीर्वादित परमेश्वर आहेस. यहोवा महिमा पराक्रम, शोभा और सामर्थ्य और वैभव तेरा ही है, क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वो तेरा है. यहोवा आज तेरा है और तू सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा है. धन और महिमा तेरी ओर से मिलती है और तू सबों के ऊपर प्रभुता करता है. सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में है. अब सब लोगों को बढ़ाना, बल देना तेरे हाथ में है. इसलिए अब है हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते हैं. प्रभु तेरे वचन से आज हमसे बात कर. तेरे वचन को और आमीन में मैं स्वीकारता हूँ. आमीन. परमेश्वर पिता धन्यवाद देते हैं पिता प्रभु जी, हम तेरे प्रभु जी उपस्थिति के लिए और तेरी महान सामर्थ के लिए प्रभु जी, और तेरे वायदों के लिए पिता की जो तूने हमारे लिए दिए है प्रभु जी, क्योंकि तू प्रभु जी हर एक वायदा पूरा करने वाला परमेश्वर है. तेरा हर एक वचन प्रभु जी पूरा होगा, और तेरे हर एक वचन के लिए प्रभु हम धन्यवाद देते हैं पिता. प्रभु तेरा वचन जैसा कहता है कि मेरा आकाश और पृथ्वी टल जाएगी लेकिन मेरा वचन कभी नहीं टलेगा. वो पूरा होने के लिए प्रभु तूने भेजा है, और इसलिए प्रभु जी हम तेरे वचन के लिए धन्यवाद देते हैं. उन प्रभु जी वायदों के लिए हम धन्यवाद देते हैं जो आज हमने प्रभु जी यहाँ पर हम सुन रहे हैं प्रभु जी, और सुनने वाले हम धन्यवाद देते हैं पिता. हम प्रभु जी यहाँ से जाते हुए पिता उन वायदों को लेकर जाएंगे जो कि प्रभु जी हमारे जीवन में जैसे जैसे प्रभु जी कार्य करता हुआ हम देखने पाए प्रभु ऐसा होने दे. ये साल हमारे लिए वायदों का साल होगा प्रभु जी. आने वाला वर्ष प्रभु जी हमारे लिए प्रभु तेरी आशीष का साल होगा, तेरी महिमा का साल होगा प्रभु जी. तेरी सामर्थ्य से भरा हुआ प्रभु जी ये वर्ष होगा ऐसा होने दे पिता. यहाँ पर मौजूद हर एक व्यक्ति को तेरे पवित्र हाथों में सौंप देते पिता. जो अपेक्षाएं प्रभु जी लेकर यहाँ पर आए पिता, उनमें प्रभु जी सभी अपेक्षाएं प्रभु पूरी होने जा रही है प्रभु ऐसा होने चाहिए. और हर एक व्यक्ति कोई खाली हाथ नहीं जाएगा प्रभु, तेरे सामर्थ्य और महिमा से भरकर जाएगा प्रभु ऐसा होने चाहिए. हमारी प्रार्थनाओं को सुना धन्यवाद. सारा आदर और महिमा हम तुझे देते हैं, यीशु मसीह के नाम से मांगते हैं. आमीन, आमीन. बैठ जाए. हालेलुया. प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड. प्रभु की स्तुति हो, प्रभु का धन्यवाद हो कि हमारे बीच में प्रभु की महान उपस्थिति है. मेरे साथ खोलिए कुरिन्थियों की उस पत्री, पहली पत्री, उसका 10 अध्याय.
करंथीकरस पहिले पत्र याचा 10वा अध्याय आणि त्याचं 12 वचनापासून आपण वाचणार आहोत पुढे. इसलिए जो समझाता है कि मैं स्थिर हूं इसलिए जो समझता है कि मैं स्थिर हूं वह चौकस रहे और कहीं गिर न पड़े. तुम किसी ऐसी परीक्षा में नहीं पड़े जो मनुष्य के सहने से बाहर है, और परमेश्वर सच्चा है, वह तुम्हें सामर्थ्य से बाहर परीक्षा में न पड़ने देगा, वरना परीक्षा के साथ निकास भी करेगा कि तुम सह सको. प्रेज द लॉर्ड. मराठीमध्ये वाचूया आपण. असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर उतरली नाही, आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करील, यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर के वायदों के बारे में हम यहाँ पर देखेंगे, और परमेश्वर ने कौन से वायदे किए हैं और कौन से किए नहीं, इसके बारे में हम देखेंगे यहाँ पर. परमेश्वर की क्या वायदे हैं और क्या मनुष्य अपनी सोच विचारों में क्या करता है, इसके बारे में यहाँ पर हमें देखने को मिलता है. बहुत सारी बातें परमेश्वर ने हमें नहीं बताई, लेकिन हम ऐसा मान के चलते हैं कि ऐसा परमेश्वर कह चुका या परमेश्वर कहता है. लेकिन परमेश्वर कुछ बातों को ऐसा बोलता है कि वो ऐसा नहीं है, क्योंकि बहुत सारे वचनों का हम गलत अर्थ निकालते हैं, और गलत अर्थ निकालने की वजह से हम क्या करते हैं कि हमारे जीवन में ऐसा नहीं होगा, ऐसा नहीं हो सकता, या परमेश्वर की इच्छा ये नहीं है, ऐसा हम कई बार सोचते हैं. लेकिन कुछ वायदों को हम जब देखेंगे, गहराई से देखेंगे, तो हमें पता चलेगा कि परमेश्वर ने क्या वायदा किया है और परमेश्वर ने कुछ क्या वायदा नहीं किया. क्योंकि परमेश्वर ने कुछ वायदे नहीं किए और परमेश्वर ने कुछ वायदे किए हैं. हालेलुया. हालेलुया. बाजू वाले को बोलो कि तुझे जानना पड़ेगा कि परमेश्वर ने क्या वायदा किया है. तुम्ही असा विश्वास नाही घेऊ शकत की जे देव बोललेलंच नाही. जे देव बोललाय त्याच्यावर तुम्ही 100% विश्वास ठेवा, कारण परमेश्वर ते पूर्ण करणार. जर देव बोललाय तर ते पूर्ण करायला तो समर्थ आहे, तो पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. ज्याला आपण वचनबद्ध म्हणतो, तो वचनबद्ध आहे. पण समजा जे देव बोलला नाही ते देव पूर्ण करायला बांधील नाही, लक्षात घ्या. पण बऱ्याच वेळेस आपण काय करतो, जे देव बोललाच नाही त्याच्यावर विश्वास ठेवतो की ते देव पूर्ण करेल किंवा ते करेल परमेश्वर, किंवा त्याद्वारेच किंवा त्याच्या सारखंच तो काम करेल. परमेश्वर ते गोष्टी करायला तयार नाहीये. या ठिकाणी आपण जे काय बोलतो, या ठिकाणी जे वाचलंय आपण, त्या वचनामधून आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की देवानं आपल्याला संकट न येण्याचं प्रॉमिस कधीही केलेलं नाही. बाजूला सांगा, संकट न येण्याचं प्रॉमिस नाही केलेलं. काय प्रॉमिस केलं आणि काय नहीं केलं याचा फरक अपन समझून घ्यायला पाहिजे. कुछ वायदों को किया है, क्या नहीं बोला परमेश्वर, इसके बारे में हमें सोचना पड़ेगा. परमेश्वर ने अभी कभी भी बाइबल आप 2 बार पढ़िए, 4 बार पढ़िए, 10 बार पढ़िए, लेकिन बाइबल में आपको कहीं भी ऐसा पढ़ने को नहीं मिलेगा कि परमेश्वर ऐसा कहता है कि संकट नहीं आएगा. परमेश्वर कभी भी ऐसा नहीं कहेगा कि हाँ तुम्हारे ऊपर संकट नहीं आएगा या तुम परीक्षाओं से नहीं गुजरोगे. लेकिन परमेश्वर ने बार बार ऐसा दोहराया कि आप परीक्षाओं से जाओगे, संकट आपके जीवन में आएगा, समस्या आपके जीवन में आएगी, लेकिन संकट में से मार्ग निकालने वाला मैं परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. सब कठिनाइयों से मार्ग निकालने वाला मैं परमेश्वर हूं, क्योंकि परमेश्वर बार बार ऐसा कहता है कि आपको परीक्षाओं से गुजरना पड़ेगा, आपको परीक्षाओं का सामना करना पड़ेगा. परमेश्वर ने कभी भी ऐसा वचन नहीं कहा, कभी भी बाइबल में ऐसा नहीं कहा कि तुम परीक्षा में नहीं पढ़ो, कि आप परीक्षा में नहीं पढ़ोगे, या परीक्षाओं का सामना तुम्हें नहीं करना पड़ेगा, या संकट का सामना तुम्हें नहीं करना पड़ेगा. लेकिन बहुत सारे विश्वासी इस बात को मान के चलते, जब भी मैंने परमेश्वर को अपना जीवन उद्धारकर्ता ग्रहण किया, यीशु मसीह को उद्धारकर्ता ग्रहण किया, मैं चर्च में आ रहा हूं, बाइबल पढ़ रहा हूं, मैं प्रार्थना कर रहा हूं, तो मेरे जीवन में संकट नहीं आएगा. ऐसा कभी भी मैं सोचता हूं, क्योंकि परमेश्वर ने ऐसा कुछ भी वायदा किया नहीं. परमेश्वराने कधीच असं बोललेलं नाही की संकट येणार नाही. परमेश्वराने वारंवार सांगितलेलं आहे की संकट येणार, पण संकटातून निघण्याचा मार्ग माझ्याजवळ आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आपल्याला काय सांगितलेलं आहे, या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलंय. काय लिहिलेलं आहे की संकट येतील. लिहिलं, परत वाचा ते वचन, तुम्हाला 13वं वचन.
मराठीमध्ये परत वाचा. मनुष्याला सहन करता येत नाही, ती परीक्षा तुम्हावर उधरली नाही. आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शत्रू येणार नाही असं देव बोललेलं नाही. बाजूला सांगा, शत्रू येणार नाही असं देव नाही बोलतो. त्या शत्रूचा सामना येशू ख्रिस्ताला करावा लागला होता, तुम्हाला आणि मला सुद्धा करावा लागला. 100% लक्षात घ्या. त्या बाबतीत तुम्ही असं म्हणूच नका कधी की शत्रू माझ्यासमोर नाहीच आला पाहिजे आणि शत्रूसोबत लढण्याचीच वेळ माझ्या जीवनामध्ये नाही आली पाहिजे. नाही, हा खोटा विश्वास आहे. मग हा जो विश्वास आहे तो खरा विश्वास नाहीये. तुम्ही जर विश्वास ठेवताय प्रभू येशूवर, तुम्ही जर देवाच्या वचनावर विश्वास ठेवताय, तर शत्रू तुमच्या समोर येणार, पण शत्रूला हरवण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. शत्रूला हरवण्याची शक्ती आपल्यामध्ये देव बापाने देऊ केलेली आहे. पण बऱ्याच वेळेस आपण असं प्रार्थना करतो किंवा आपण या आधुनिक जगामध्ये, ज्याला आपण आधुनिक जग हे मोबाईलचं जग आहे किंवा या इंटरनेटचं जग आहे, या जगामध्ये आपण इतके नाजूक बनलेलो आहोत आणि आपल्याला इतकं शिकवण्यात आलेलं आहे, परिस्थिती इतकी कठीण बनत चाललेली आहे की शत्रू येणार नाही, परीक्षा येणार नाही, संकट येणार नाही असंच जास्त करून आपल्याला शिकवण्यात येतं. लेकरांना पण असंच शिकवतो आपण आणि आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये असाच खोटा विश्वास बाळगून चालतो. पण असा विश्वास बाळगू नका कधीच, कारण देव बाप असं वचनामध्ये कधीही बोललेलं नाही. एक बार भी परमेश्वर ने ऐसा नहीं कहा कि संकट तेरे सामने नहीं आएगा, शत्रु तेरे सामने नहीं आएगा, लेकिन परमेश्वर ने बार बार ऐसा कहा शत्रु आएगा, लेकिन शत्रु पर विजय देने के लिए मेरे पास वो उचित बल है. हालेलुया. तेरे पास उचित बल रहेगा, तेरे पास वो परीक्षा से बाहर निकलने के लिए उचित मार्ग रहेगा. मार्ग तेरे सामने स्पष्ट रूप से रहेंगे, लेकिन तेरे सामने शत्रु आएगा जरूर, क्योंकि परमेश्वर को या यीशु मसीह को उस शत्रु का सामना करना पड़ा. हालेलुया. उस परीक्षा का सामना करने के लिए प्रभु यीशु मसीह को उस परीक्षा से गुजरना पड़ा और प्रभु यीशु मसीह उस पर जयवंत रहा. हालेलुया. और परमेश्वर आपसे भी कहता है कि आप भी जयवंत होंगे. हालेलुया. आपके ऊपर ऐसी परीक्षा कभी भी नहीं आएगी जिस परीक्षा में परमेश्वर आपको उस परीक्षा से नहीं निकालेगा, क्योंकि वहां पर ऐसा कहा गया है, त्या ठिकाणी असं लिहिलंय, परीक्षा येईल तुमच्यावर, संकट येतील, पण संकट तुमच्यावर इतकी येणार नाही की तुम्ही त्यात संपून जावं. तुम्ही त्यात संपून जाणार किंवा संपणार किंवा त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सुद्धा देवाने स्पष्ट करून ठेवलेला असेल. हालेलुया. तुमच्या समोर ते मार्ग स्पष्ट असणार आहेत, कारण त्या मार्गांनाच घेऊन परमेश्वर परीक्षा आणि मार्ग दोन्ही सोबतच चालणार आहे. हालेलुया. परीक्षा असेल, संकट असतील, अडचणी असतील, या तुमच्या त्यातून निघण्याचा मार्ग असेल, त्यातून बाहेर पडण्याचं सर्व वाटा असतील, त्या सोबतच घेऊन परमेश्वर तुम्हाला येईल. ज्या दिवशी परीक्षा आली, समजून झालं की परमेश्वराने बाहेर निघण्याचा मार्ग पण ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या दिवशी संकट आलं, शत्रू आला, तर शत्रूला हरवण्यासाठी हत्यार ऑलरेडी तुमच्याजवळ असणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्त रिकामा होता, काय नव्हतं त्याच्याजवळ, पण ज्यावेळेस शत्रू आला त्याला उत्तर देण्यासाठी त्याजवळ देवाचं सामर्थ्य वचन होतं. प्रेज द लॉर्ड. सैतान त्याला म्हणाला असं करायचं तुला, पण शत्रू मात्र त्याला माहित होतं शत्रू किती हुशार आहे आणि म्हणून सैतानासमोर तो वारंवार देवाची वचनं बोलतो आणि त्या देवाच्या वचनांनीच त्याला हरवण्यात येतं. हालेलुया. त्याला माहिती होतं की हा कसा हरणार, त्याला माहिती होतं की याला कसं हरवायचं. निश्चित अर्थाने तुम्हाला असं वाटत येऊ नका की संकट येणार नाहीत हा खोटा विश्वास आहे, पण संकट येणार हा खरा विश्वास आहे. आणि अजून एक त्याच्यामध्ये ऍड असं आहे की संकटाबरोबर देवाचे मार्ग पण उपलब्ध आहेत. प्रेज द लॉर्ड. संकट आहेत तर मार्ग पण आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत, पण परीक्षेतून निघण्यासाठी देवाने वाटा पण तयार करून ठेवले आणि त्या वाटेवर देव तुम्हाला घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. कारण देवाची इच्छा आहे की संकटाचा सामना करूनच आपण मजबूत बनावं. बऱ्याच वेळेस खोटा विश्वास लोक ठेवतात. देवानं संकट न येण्याचं अभिवचन दिलं नाही. बाबाला सांगा, देवाने संकट सोडवण्याचं अभिवचन दिलेलं आहे. हालेलुया. संकट न येण्याचं अभिवचन देवाने दिलेलं, संकटातून सोडवण्याचं अभिवचन मात्र प्रभूने देऊ केलेलं. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचा वायदा किंवा देवाचं अभिवचन हेच आहे की तुम्ही संकटातून सोडवले जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटत येऊ नका की संकट येणार नाही असं वचन आहे. नाही नाही नाही, या गोष्टी खोट्या असतील. कारण लक्षात घ्या, संकट येतील पण सोडवण्याचं अभिवचन मात्र प्रभू जवळ आहे. तुमच्या जवळ ते दृढ धरून ठेवा, कारण ते अभिवचन प्रभूचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, रोम करा मत्तीचा शुभवर्तमान, मत्ती सुसमाचार इसका 11 अध्याय 28 वचन. 11 अध्याय 28 वचन.
अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. 11 और 28 उसका, हे सब परिश्रम करने वालों और बोझ से दबे हुए लोगों मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा. हालेलुया. आणि इंग्लिश मध्ये कम टू मी ऑल हु आर वेरी हेवी बर्डन अँड आय विल गिव्ह यू रेस्ट. रेस्ट म्हटलेलं त्या ठिकाणी लक्षात घ्या. मी तुम्हाला रेस्ट आणि याच्यातला ज्याला आपण रिलॅक्सेशन म्हणतो, रिलॅक्सेशन समजतो. रिलॅक्सेशन म्हणजे एकदम रिलॅक्स राजोरा माणूस आपण म्हणतो ना, इंग्लिश मध्ये त्याला रिलॅक्स म्हणतात. आणि निश्चिंत असणे रिलॅक्सला इंग्लिश मध्ये, मराठीमध्ये निश्चिंत आपण म्हणू शकतो. पण बायबल मध्ये रिलॅक्स हा शब्द आलेला नाही. मी 2-3 ट्रान्सलेशन तपासले आणि 2-3 ट्रान्सलेशन तपासत असताना बायबल येशू ख्रिस्तानं अभिवचन दिले तुम्हाला मला. कशाचं अभिवचन दिलेलं? अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व कुठे या? मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला काय देईन? विसावा देईन. इंग्लिश मध्ये त्याला रेस्ट म्हटलेलं. काय म्हटलेलं इंग्लिश मध्ये? रेस्ट म्हटलेलं आहे. मी तुम्हाला विसावा देईन असं म्हटलेलं आहे. येशू ख्रिस्तानं अभिवचन हे नाही दिलेलं की मी तुम्हाला रिलॅक्सेशन देईन किंवा निश्चिंती देईन आणि तुम्हाला कुठल्याही युद्धाचा सामना करावा लागणार असं म्हटलेलं नाही. येशू काय म्हणाला? मी तुम्हाला काय देईन? विसावा देईन, विश्रांती देईन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रिलॅक्स आणि रेस्ट याच्यामध्ये काय आहे बरं? फरक आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की देव तुम्हाला आणि मला रिलॅक्सचं जीवन देतो किंवा आरामाचं जीवन देतो. नहीं, यीशु मध्ये तुम्हें आना, यीशु मसीह को आपने उद्धार करता ग्रहण किया है. अगर आप प्रार्थना कर रहे हैं, अगर आप बाइबल पढ़ रहे हैं, अगर आप रेगुलर चर्च में आ रहे हैं, तो आप ये ध्यान में रखना कि आपका बैटल हमेशा रहेगा, आपका युद्ध हमेशा रहेगा. आपके जीवन में युद्ध रहेगा, आपके जीवन में परेशानी रहेगी, आपके जीवन में समस्याएं और दुख और बहुत सारी ऐसी बातें रहेगी, लेकिन विजय हमेशा आपकी होगी. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. लेकिन उस युद्ध में या उस बैटल में या उस परेशानियों में, उस संकट में परमेश्वर आपको रेस्ट देगा, परमेश्वर आपको आराम देगा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे दावीद सुद्धा आपल्या स्तोत्रामध्ये 23 मध्ये आपल्याला रिलॅक्सचा हा शब्द वापरत नाही, पण त्या ठिकाणी सुद्धा तो विसावाचा शब्द वापरतो. स्तोत्र 23 मध्ये जर तुम्ही वाचलं तर तिथं सुद्धा तोच शब्द आलेला आहे. वायदे काय आहेत आणि काय नाही याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. आणि त्या ठिकाणी लिहिलंय 3रा अध्याय 4था अध्याय 4थं वचन, 23वा अध्याय 4थं वचन. चाहे मैं घोर अंधकार के भारी हुई तराई में होकर चलूं तो भी हानि से न डरूंगा, क्योंकि तू मेरे साथ है. तेरे सोटे और तेरे लाठी से मुझे शांति मिलती है. प्रेज द लॉर्ड. हा, मराठीमध्ये. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला मी भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. देवानी तुला रे विश्राम देण्याचं अभिवचन दिलेलं आहे. बाजूला सांगा. रिलॅक्स होण्याचं, निश्चिंत होण्याचं अभिवचन देवानं नाही दिलेलं. देवानं अभिवचन दिले का निश्चिंत होण्याचं? नाही. निश्चिंत म्हणजे काय की आता युद्ध संपलं, इथून पुढे कधीच युद्ध होणार नाही, त्याला म्हणतात निश्चिंत. किंवा त्याला म्हणतात कधीही अशा प्रकारे होणार नाही. युद्ध तर तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या स्वरूपातलं युद्ध असेल, पण युद्ध असणारच आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित ते आत्मिक युद्ध असेल, कदाचित ते प्रार्थनेचं युद्ध असेल, कदाचित ते वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या पापाशी युद्ध असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक गोष्टीमध्ये तुम्ही संघर्ष करत असाल त्याचं युद्ध असेल. एक संपलं तर दुसरं होणार, दुसरं संपलं तर तिसरं सुरू होणार आहे, तिसरं संपलं तर चौथं असणार आहे. देवानी तुम्हाला युद्धातून बाहेर पडण्याचं किंवा तुमच्या जीवनातलं युद्ध संपवण्याचं अभिवचन दिलेलं नाही. बाजूला सांगा, युद्ध संपणार नाही कधीच. तुम्ही म्हणाल की हे असं कसं काय? अभिवचन काय आहे? अभिवचन आहे तुम्ही कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व कुठे या? माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला काय देईन? विसावा देईन. मृत्यू छायेच्या दरीतून तुम्ही जात असला तरी त्याची काठी आणि त्याची आकडी तुम्हाला धीर देणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणजे मृत्यू छायेची दरी असणार आहे. हालेलुया. मृत्यू छायेची दरी काय असणार आहे? असणार आहे. पण त्यामध्ये मात्र तुम्ही
खूप शांतीमध्ये राहू शकाल, आनंदामध्ये राहू शकाल. त्यामध्ये सुद्धा, त्या युद्धामध्ये सुद्धा तुम्हाला आनंदित कसं ठेवायचं हे गणित मात्र शिकलं पाहिजे. कारण बायबलमध्ये आपल्याला कधीही असं सांगण्यात आलेलं नाही की युद्ध तुमच्या जीवनामध्ये नसेल. तुम्हाला माहिती आहे इस्रायलच्या बाजूला आजचा जो इस्रायल देश आहे, आजचा इस्रायल देश तुम्हाला माहिती आहे इस्रायल देशाच्या चारही बाजूला त्याचे सगळे शत्रू आहेत, सगळेजण. त्यांचा एकही मित्र नाही. पण तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर आक्रमण करायला सगळे घाबरतात. प्रेज द लॉर्ड. सगळे घाबरतात. हे गणित आहे देवबापाचं की युद्ध असणार आहे, पण तुम्हाला मात्र मी निश्चित ठेवेन, तुम्हाला मी रिलॅक्स रेस्ट देईन की तुम्ही त्यामध्ये सुद्धा शांतीमध्ये जाऊ शकता. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं हे कुठून आहे? आज ते त्या शत्रूच्या बाजूने चारही बाजूने घेरलेले. कशासाठी घेरले तुम्हाला माहिती आहे? याचं कारण आहे की देव त्याचं वचनाच्या बाबतीत गंभीर आहे. हालेलुया. जसं इथं लिहिलंय तशा प्रकारे तिथं परिस्थिती आहे. तिथं परिस्थिती जी तुम्ही पाहाल ना, त्या चारही बाजूला सगळीकडे शत्रू आहे आणि कुठून आक्रमण कधी होईल माहिती नाही. पण लक्षात ठेवा त्या सगळ्या परिस्थितीत ते सुखात आणि आनंदात जगतात. त्या अगदी मस्त डेव्हलप कंट्री आहे आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारचं आनंदी जीवन आहे त्यांचं. भलेही बंकर आहेत त्यांच्याकडे, पण ज्यावेळेस पण हमला होण्याची भीती असेल त्यावेळेस ते बंकर मध्ये जातात. पण मग लक्षात ठेवा त्यांना हे माहिती आहे की आमचा परमेश्वर आम्हाला सुरक्षित ठेवतो. आणि जवळपास 1948 पासून आतापर्यंत देवाने त्याच्या देशाला सुरक्षित ठेवले. एवढे शत्रू चारी बाजूला असून सुद्धा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही असं म्हणू नका की देवाने मला निश्चिंत राहण्यासाठी बोलवलं. नाही, निश्चिंत राहण्याचं अभिवचन देवबापाने दिलेलं नाही. रेस्ट देण्याचं अभिवचन दिले. तुम्हाला रिलॅक्सचं अभिवचन देवबापाने दिलं नाही. काही लोक हे धरून चालतात आणि देवाच्या सेवेमध्ये तर हे जास्त आहे. कारण सेवा एकदा सेटल झाली की पालकाला किंवा विश्वासणाऱ्यांना पण ज्यावेळेस विश्वास येतात, ज्यावेळेस सुरुवातीला खूप चमत्कार होतो, आनंदात जीवन सगळं चाललेलं असतं, बहुत ही अच्छा चल रहा था और ऐसा लगता है कि अभी मेरे जीवन में कुछ भी संकट नहीं आया, अभी मेरे जीवन में कुछ भी समस्या नहीं आई. लेकिन ये झूठा विश्वास है. परमेश्वर ने कभी ऐसा नहीं बोला. परमेश्वर ने कभी चॅलेंज ऐसा नहीं बोला. तुम्हाला माहिती आहे दाविदाच्या जीवनामध्ये एक वेगळं बॅटलफील्ड होतं, पण शलोमोनाच्या जीवनामध्ये सुद्धा एक वेगळं बॅटलफील्ड होतं. प्रेज द लॉर्ड. माहिती तुम्हाला दाविदाच्या जीवनात दाविदाने काय केलं? भरपूर युद्ध केले. दाविदाने काय केले? भरपूर युद्ध केली आणि त्या युद्धामध्ये कसं शांतीत राहायचं देवबापाने त्याला शिकवलं. स्तोत्र 23 मध्ये तेच सांगतो तो की त्या युद्धामध्ये कसं शांतीत राहायचं. पण तुम्हाला माहिती आहे दावीद जे करू शकला नाही ते शलोमोनाने केलं. पण शलोमोनाच्या जीवनामध्ये सुद्धा एक बॅटलफील्ड होती. शलोमोनाला देवानं एक काम दिलेलं होतं आणि त्याची एक वेगळी बॅटलफील्ड होती की शांतीत पाप रहित जीवन जगायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शांती असताना पाप रहित जीवन जगायचं आणि देवाचं मंदिर उभं करायचं. प्रेज द लॉर्ड. त्याची एक वेगळी बॅटलफील्ड होती. पण युद्ध मात्र त्याच्याही जीवनामध्ये होतं. कारण त्यालाही गर्व येऊ द्यायचं नव्हता, त्यालाही त्याच्या जीवनात अभिमान येऊ द्यायचं नव्हता. देवानं जे काम दिले मंदिर पूर्ण करायचं ते पूर्ण करायचं होतं. त्याची बॅटलफील्ड वेगळी होती, याची बॅटलफील्ड वेगळी होती. पण दोघंही युद्धामध्ये होते आणि एक सामर्थ्यानं जिंकला, एक मात्र शेवटच्या काळामध्ये हरला. कारण त्याला त्याच्या डोकं त्याचं काय झालं? फिरलं. लक्षात घ्या बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये युद्ध नसणार, पण देवानं आपल्याला दोन्ही परिस्थितीत बॅटलफील्ड दिलेलं आहे, युद्ध दिलेलं आहे. देवानं अभिवचन दिलं नाही असं की मी तुम्हाला कायमचं म्हणजे तिथून तुम्ही कधीही युद्धामध्ये पडणार नाही असं अभिवचन नाही. तर काय वचन आहे? मी तुम्हाला रेस्ट देईन युद्धामध्ये सुद्धा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिसरी गोष्ट माझ्या बरोबर वाचा. इफिसियन्स पत्र 6 अध्याय 10 ते 13 वचन. हा 6:10 पासून 13 पर्यंत. शेवटी प्रभूमध्ये मध्येच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचा पुढे तुमचा टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा अश्रू न येण्याचं प्रॉमिस देवाने नाही केलं.
तुम्हाला असं वाटत असेल की अश्रू येणार नाहीत असं देवबापाचं प्रॉमिस आहे का? नाही, देवबापाचं कधीच तसं प्रॉमिस नव्हतं आणि नसणार आहे. लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये अश्रू असतील, पण बायबल असं सांगतं अश्रू पुसण्याचं अभिवचन मात्र आहे. हालेलुया. अश्रू न येण्याचं अभिवचन नाहीये, अश्रू पुसण्याचं अभिवचन आहे. अश्रू आपले संपतील कधी? ज्यावेळेस आपण स्वर्गात जाऊ त्यावेळेस. हालेलुया. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये मला अश्रूंचा सामना कधी करावा लागणार नाही, तर आपल्या फॅमिलीमध्ये कोणी मरणारच नाही मग कधी. कारण जर आपल्या फॅमिली जर माणसं मरणार आहे तर निश्चित अर्थाने अश्रू न येण्याचं अभिवचन आहे का? जर तुम्ही येशूमध्ये आले तर तुम्हाला असं वाटत असेल की अश्रू न येण्याचं अभिवचन प्रभूने देऊ केले नाही. तुम्हाला अश्रू न येण्याचं अभिवचन नाही देऊ केलेलं. तुमच्या जीवनामध्ये अश्रू असणार आहेत, पण अश्रू पुसण्याचं अभिवचन मात्र देवबापाने दिले केले. येशू असं कधीच म्हणा नाही की दुःख येणार नाही, येशूने सांत्वनाचं अभिवचन दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपल्याला जीवनामध्ये आपण असं आपल्या स्वतःपुरता गैरसमज करून घेतो की मला अश्रू कधीच येणार नाही, मला कधी रडावं लागणार नाही, मला कधी अश्रूंचा सामना करावा लागणार नाही, असं आपण वारंवार आपल्या स्वतःविषयी म्हणत असतो. माझ्या लेकरांच्या विषयी आपण, ही चांगली गोष्ट आहे की आपल्या लेकरांच्या विषयी आपण असं इच्छा बाळगतो की माझ्या लेकराला कधी रडावं लागणार नाही, असं आपण एक वेगळ्या प्रकारची मनधारणा आपली असते. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. देवबापा आपल्या बाबतीत अशीच इच्छा बाळगतो की माझं लेकरू कधी रडणार नाही. पण देवबापाला माहिती आहे की माझं लेकरू रडण्याद्वारे माझ्याशी बोलणार आहे, रडण्याद्वारे माझ्याशी त्याचे संबंध दृढ होणार आहे, अश्रू गाळण्याद्वारे मी कसं सांत्वन देतो हे समजणार आहे त्याला. जर अश्रूच नाही तर सांत्वन कुठून येणार? अश्रू नाही तर तो कसा अश्रू पुसतो ही गोष्ट तुम्हाला कशी समजणार? जर असं लिहिलं नसतं तर बायबलमध्ये एक वचन आहे की तुमचे प्रत्येक अश्रू त्यानं बुदलीत भरून ठेवलेले आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की अश्रू न येणार नाही, येणारच नाही असं अभिवचन आहे. नाही, अभिवचन आहे की अश्रू पुसले जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बऱ्याच लोकांचं गैरसमज आहे. मी तुम्हाला सांगितलं पहिलं अभिवचन काय आहे की असं अभिवचन नाही की संकट येणार नाही. संकट येणार, पण संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग देवाजवळ आहे, हे अभिवचन आहे. दुसरं अभिवचन काय आहे की देवाचं असं अभिवचन नाहीये की मी तुम्हाला रिलॅक्सेशन देईन, नाही, मी तुम्हाला निश्चिंत देणार नाही, मी तुम्हाला रेस्ट देईन असं सांगितलेलं देवबापाने, आणि ते होणार लक्षात घ्या. तिसरं अभिवचन काय की देव अश्रू येणार नाहीत असं कधीच नाही म्हणतो. देव असं म्हणतो की अश्रू येतील, पण अश्रू पुसण्याचं अभिवचन मात्र माझ्या जवळ आहे. आणि या ठिकाणी जे वचन आपण वाचलं त्या ठिकाणी चौथी गोष्ट आहे की त्यानं असं म्हटलेलं आहे की अटॅक्स तुमच्यावरती होणार आहे. हालेलुया. शत्रू तुमच्या समोर येणारच आहे. हालेलुया. कारण शत्रूचा प्रयत्न सतत चालू राहणार आहे. तुम्ही मरणापर्यंत तुमच्यावरती अटॅक्स होत राहतील. येशूच्या गेतसेमनी बागेपर्यंत त्याच्यावरती अटॅक होता. त्याच्यावरती गेतसेमनी बागेच्या त्या ठिकाणी येशू क्रूसावर होता ना, तोपर्यंत त्या ठिकाणी शास्त्री पुरुष असं म्हणत होते, ये खाली, ये खाली. तुम्हाला माहिती आहे शास्त्री पुरुष ते करत होते? नाही. आपलं झगडणं कुणाबरोबर आहे? आपलं झगडणं आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे. आणि दुरात्म्यांना किंवा सैतानाला असं वाटलं होतं आता सुद्धा माझा विजय होऊ शकतो जर हा खाली आला तर, आता सुद्धा माझा विजय होऊ शकतो जर यांना त्याच्या मनामध्ये थोडा अहंकार आला, थोडा गर्व आला, थोडं जरी तो असं म्हणाला की मी देवाचा पुत्र आहे, माझं सामर्थ्य मी दाखवतोच, असं जरी तो म्हणाला तरी लगेच तो खाली येईल. आणि लगेच खाली आला तर विजय येशूचा नव्हता, विजय सैतानाचा होता. कारण येशूच्या मरणामध्येच त्याचा विजय लपलेला होता. लोकांना माणूस म्हणून तुम्हाला मला असं वाटतं की क्रूसावर विजय काय आहे? क्रूसावर तर मरण झालं आणि तिथे विजय काय आहे? लक्षात घ्या, बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं गव्हाचा दाणा जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तो पीक आणत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल परत एकदा आपल्याला असं सांगतं की जो कोणी आपला प्राण ख्रिस्ता खातर गमावेल तो आपल्या प्राणाला वाचवेल. प्रेज द लॉर्ड. आणि जो कोणी आपला प्राण वाचवेल तो आपला प्राण गमावेल. प्रेज द लॉर्ड. हे वचन आपण विसरलेलं. बरीच लोक ख्रिस्तामध्ये काही काळानंतर ते वचन विसरतात. त्यांना असं वाटतं रिलॅक्स व्हायचं. नाही, ख्रिश्चन लाईफ किंवा येशू ख्रिस्ता सोबत असलेली विश्वासणाऱ्यांची लाईफ कधीही रिलॅक्स नसते. लक्षात घ्या, कधीही तुम्ही रिलॅक्स राहू शकत नाही तुम्हाला, कारण येशू मध्ये विश्वासणाऱ्याची लाईफ आळसाची लाईफ नाही होऊ शकत. आळशी आपल्याला असं वाटतं की एक माझं जीवन अगदी भरपूर पैसे असावेत, बॅगानं सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी, मी कधी आजारी पडणार नाही, मी कधी दवाखान्यात जाणार नाही, माझ्यावर संकट येणार नाही, प्रत्येक ऍक्सिडेंट मी कसंही गाडी चालवेन कुठेही माझा ऍक्सिडेंट होणार नाही, काही मी कुणाला ठोकणार नाही, काही नाही, माझं जीवन अगदी फुलावरती असेल असं अभिवचन नाही. बरं, असं जर तुमचा विचार असेल तर हे सगळं डोक्यातून काढून टाका.
देव तुमचं संरक्षण करेल ही गोष्ट खरी, देव तुम्हाला ऍक्सिडेंट पासून वाचवेल ही गोष्ट खरी, देव तुम्हाला आजारी पडू देणार नाही ही पण गोष्ट खरी. पण लक्षात घ्या, तुमच्या मनामध्ये ते बॅटलफील्ड नसेल, पण तुमचं एक वेगळं बॅटलफील्ड असेल. प्रार्थनेच्या बाबतीत तुम्हाला संघर्ष करावा लागेल. तुम्ही 12 तास झोपून येशू विश्वास करण्याची लाईफ नाही जगू शकत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एकदम रिलॅक्स आठवडाभर सुट्टी खाऊन तुम्ही येशू विश्वास करण्याची लाईफ जगू शकत नाही. तुम्हाला बॅटलफील्ड युद्धामध्ये असावंच लागेल. मस्ट आहे, गरजेचं आहे. तुम्हाला प्रार्थनेत युद्ध करावंच लागेल. कदाचित तुमचं पैशाचं युद्ध नसेल, भरपूर तुमच्याकडे पैसे असतील, पण ते खर्च करण्यासाठी मात्र अधिकार मात्र प्रभूच्या हातात असेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जसं प्रभूला परमेश्वराने शलोमोनाला भरपूर काय दिलं होतं, पण देवाने त्याला सांगितलं होतं की मंदिर असं बांधायचं. हालेलुया. तुला ते प्रथम कुठं खर्च करायचंय? मंदिरासाठी खर्च करायचं. आणि हे तुझ्या सेवेसाठी दिलेलं नाही. ज्यावेळेस मंदिराचं बांधकाम संपलं त्यावेळेस मात्र त्याचं डोकं फिरलं ही गोष्ट खरी. ते सुद्धा त्याचं एक बॅटलफील्ड होतं. पण बऱ्याच लोकांना हे समजलेलं नसतं की माझं नेमकं कोण आहे, शत्रू सोबत मला कशी लढाई करायची. आणि त्यांना असं वाटतं की शत्रू येणार नाही असं मला सांगितलेलं वचन नाही. शत्रू येईल, पण तुम्ही मजबूत असाल शत्रूवर विजय मिळवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशूला माहिती होती त्याला कसं हरवायचं. येशूला माहिती होतं मला देवबापाने अभिवचन दिलेलं नाही. बाजूला सांगा की शत्रू येणार नाही असं अभिवचन दिलं नाही. शत्रू येणार असं अभिवचन आहे. शत्रू येणार, तुमची लढाई असणार आहे असं अभिवचन आहे. काही लोक तुम्हाला असं वाटेल की अरे हे काहीतरी वेगळं सांगतायत. नाही, हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे काय, कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे की शत्रू येणार आहे आणि शत्रूवर विजयी तुम्ही असणार आहात. हे मात्र वचन आहे. वचन असं लिहिलेलं आहे की तुम्ही विजयी असणार आहात. प्रेज द लॉर्ड. कारण वचनामध्ये वारंवार त्याच गोष्टी सांगितलेल्या आहे की तुम्हाला जर हरवायचं आहे तर काय करा, शस्त्र सामुग्री धारण करा. कोणती? प्रार्थना करा, वचनाची तलवार घ्या आणि त्याच्यानंतर पुढे ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेत. आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे पाठीसाठी काही दिलेलं नाही. पाठीसाठी काय दिले का? पाठीसाठी वाचा ते वचन, वाचा तुम्ही मराठीमध्ये पुन्हा एकदा वाचा, सगळं हतियार वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर मग आपली कंबर सत्याने कसा. हा, लक्षपूर्वक ऐका सगळ्यांनी. हा, तर मग आपली कंबर सत्याने कसा. नीतिमत्वाचे उरस्थान धारण करा. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली स्थिरता पायी चढवा. आणि या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे जळते बाण तुम्हाला भिजवता येतील ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. व आत्मेची तलवार म्हणजे देवाचे वचन हे घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करा. हालेलुया, हालेलुया. कमरेसाठी त्या ठिकाणी लिहिले कमरेचा बेल्ट आहे. त्याच्यानंतर धार्मिकता की झिलम या ठिकाणी लिहिलेले आहे. धार्मिकता की झिलम पहनो और पाँव में मेल के सुसमाचार के जूते पहनो. आणि त्याच्यानंतर विश्वास की ढाल और उसके साथ ही साथ जलते हुए तीरों को बुझा सके. और उसके साथ ही साथ 17 वचन उद्धार का टोप और तलवार जो है परमेश्वर का वचन. प्रेज द लॉर्ड. ये सारी बातें लिखी गई है. देखिए, पीठ के लिए कुछ भी नहीं दिया गया. सर के लिए है, कमर के लिए है, छाती के लिए है, पैर के लिए है, लेकिन पीठ के लिए कुछ भी नहीं है. लेकिन परमेश्वर यही चाहता है हमसे कि हम कभी भी पीठ ना दिखाएं. हालेलुया, हालेलुया. क्योंकि पीठ दिखाने वाला सच्चा विश्वासी नहीं हो सकता. जो बोले पीठ दिखाने वाला सच्चा विश्वासी नहीं हो सकता. क्योंकि हमें हमेशा क्या करना है? युद्ध करना है. हमेशा हमारी तलवार और ढाल के द्वारा हमें युद्ध करना है. हम कभी भी पीठ दिखाकर भाग नहीं सकते, क्योंकि पीठ दिखाने वाले की रक्षा परमेश्वर नहीं करेगा. क्योंकि पीठ दिखाने वाले के लिए या पीठ के लिए कुछ भी सुरक्षा परमेश्वर ने नहीं दी. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर, कोई लोग ऐसा सोचते हैं कि पीठ के लिए भी सुरक्षा रहेगी. नहीं, पीठ के लिए कुछ भी सुरक्षा नहीं है. पीठ दिखाने वाले के लिए कुछ भी सुरक्षा नहीं. युद्ध से भागने वाले के लिए कुछ भी नहीं है. युद्ध लड़ने वाले के लिए लेकिन परमेश्वर का सामर्थ्य है. युद्ध लड़ने वाले के लिए परमेश्वर का बल है. युद्ध लड़ने वाले के लिए परमेश्वर की वो तलवार है जो उस तलवार के द्वारा आपको विजय हमेशा मिलेगी. हालेलुया. क्योंकि परमेश्वर का वो अभिवचन है कि युद्ध आपका नहीं है, युद्ध किसका है? युद्ध मेरा है. हालेलुया. लेकिन उसको खड़ा रहने वाला चाहिए. हालेलुया.
युद्ध परमेश्वर खुद लड़ेगा, लेकिन उसको खड़ा रहने वाला चाहिए. जब परमेश्वर ने, ज्यावेळेस आपण युद्धाचा, यहोशू आणि मोशेच्या युद्धाचा प्रसंग ज्यावेळेस आपण अमालेक्यांचे युद्ध करत असताना पाहतो, त्या ठिकाणी आपल्याला काय लिहिलेलं आहे की ज्यावेळेस मोशे वरती डोंगरावरती बसलेला होता आणि खाली यहोशू लढत होता, आणि बायबल त्या ठिकाणी स्पष्ट सांगतं मोशे आपले हात वर करी, त्यावेळेस इस्रायलाची सरशी होत असते. हालेलुया. युद्ध ग्राउंड वरती कोण लढत होतं? युद्ध माणसंच लढत होती, पण देवाचे मोशेचे हात युद्ध वरती करण्याद्वारे मात्र त्यांचा विजय होत होता. हालेलुया. जर समजा तिथे माणसं नसती तर मोशेचे हात वर करून सुद्धा विजय मिळाला असता का? नाही. माणसं तिथं असावी लागतात. बॅटल फील्ड मध्ये ज्याला आपण युद्धाची जमीन म्हणतो ना, त्या जमिनीवरती तुम्हाला राहावं लागेल. मोशे तुमच्यासाठी कोणीतरी हात वर करेल, तुमच्यासाठी कोणीतरी प्रार्थना करेल, तुमच्यासाठी कुणीतरी देवाजवळ आरोळी मारेल. परमेश्वर तुमच्यासाठी कुणाला तरी आरोळ मारण्यासाठी नेमणूक करेल कोणासाठी, आणि तुमचा विजय होत आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, देवाला माहिती आहे मोशे सारखं कुणाला तरी उभं करायचं आहे. यहोशूला कदाचित हे माहित नव्हतं की मोशे तिथं उभा आहे म्हणून. त्याला माहित नव्हतं की मोशेचे हात वर केल्यानंतर माझा विजय. यहोशूचं काम करत होता. यहोशूच्या हातात तलवार होती. त्याला माहित होतं की मला शत्रूला कसं हरवायचंय. तो त्याचं काम करत राहिला होता. त्याला माहित नव्हतं की पाठीमाग काय चाललेलं आहे, पण त्या परमेश्वराचं सामर्थ्य मात्र तिथं पाठीमाग काम करत होतं. त्याला देवाला माहित होतं की माझा यहोशू लढत आहे, माझे सैनिक लढत आहेत, त्यांना विजय देण्यासाठी इथं हात वर करणं गरजेचं आहे कोणीतरी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला असं वाटतं असेल माझ्यासाठी कोणी प्रार्थना करेल, देव आपण तयारी केली असणार. कोणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना करणारा कोणीतरी नेमणूक केलं असेल. कोणीतरी व्यक्ती असेल की जो गुप्तपणे तुमच्यासाठी देवाजवळ आरोळी मारत असणार. तुम्हाला फक्त उभं राहायचं. उभं राहिले ना तर तुमचा विषय. हालेलुया. बायबल सांगतं युद्ध तुमचं नाहीये, युद्ध माझं आहे. पाठ दाखवण्यासाठी देव काम नाही करत, देव लढाई करणाऱ्यांसाठी काम करतो. हालेलुया. बायबल सांगतं पाठ दाखवणाऱ्यांसाठी देव काम नाही करत. पाठीसाठी अभिवचन नाही बरं, पाठीसाठी कुठलेही शस्त्र नाही, पाठीसाठी कुठलीही सुरक्षा नाही, पण तुम्हाला समोर लढत असाल तर मात्र तुमची सुरक्षा देवाच्या हातात आहे. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला घायाळ होऊ देईल, पण विजय मात्र तुमचा आहे. तुम्ही घायाळ व्हा, कारण युद्ध आहे म्हटल्यानंतर आक्रमण आहे. युद्ध आहे म्हटल्यानंतर केवळ तुमच्याच हातात तलवार नाही, समोरच्या हातात पण तलवार आहे. तुम्ही घायाळ होणार, पण घायाळ जरी झाला तरी विजय मात्र तुमचा आहे. हालेलुया. तुम्ही जरी घायाळ झाला तरी तुम्ही हारणार नाही एवढी मात्र खात्री बाळगा, कारण परमेश्वर तुम्हाला कधी हारू देणार नाही, कारण देव कधीही हार मानत नाही. बायबल जसं सांगतं की तो कधीही हारणार नाही, तो नेहमी विजयी परमेश्वर आहे. अनुवादाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 9वं वचन. काय अभिवचन दिलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं. आता काय अभिवचन दिलेलं आहे या ठिकाणी दिलेलं आहे. अनुवाद 7:9 मध्ये काय सांगितले वाचा. लक्षात घे की तुझा देव परमेश्वर हाच देव आहे, तो विश्वसनीय देव आहे. जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्या हजारो पिढ्यावर तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या ठिकाणी लिहिले देव काय आहे? विश्वसनीय आहे, आणि तो हजारो पिढ्यावरती काय करतो बरं? दया करतो. का? कारण जे त्याच्यावर विश्वास ठेवून जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी तो काय करतो बरं? त्यांच्या हजारो पिढ्यावरती दया करतो. प्रेज द लॉर्ड. देवाचं अभिवचन आहे. मी सांगितलं तुम्हाला की देवाचं अभिवचन काय नाहीये, पण काय आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. जसं मी सांगितलं की शत्रू येणार नाही असं अभिवचन नाही, शत्रू येणार हे देवाने सांगितलेलं आहे. पण काही लोक असा विश्वास बाळगतात की शत्रू येणार नाही. नाही, शत्रू येणार. अश्रू येणार नाही असं अभिवचन नाहीये, अश्रू येणार अशाच प्रकारे देवाने सांगितलेलं आहे. देवाने सांगितलेलं नाही की मी तुम्ही रिलॅक्स असाल, नाही, देवाने सांगितलं मी तुम्हाला रेस्ट दे, ते अभिवचन आहे. लक्षात ठेवा, देवाने असं नाही सांगितलं की संकट येणार नाही. देवानं त्या गोष्टी सांगितल्या, पण देवाने हे मात्र सांगितलेलं आहे की मी तुमच्या सोबत विश्वासयोग्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे अभिवचन मात्र कधी विसरू नका, कारण देवाने हे बोललेलं आहे. तिथे लिहिलंय की मी देव काय आहे? विश्वसनीय आहे. बाजूला सांगा देव विश्वसनीय आहे. देवाचं अभिवचन आहे, देवाचा ते वायदा आहे की तो विश्वसनीय आहे. हालेलुया. तो आपलं अभिवचन विसरत नाही, तो आपला वायदा विसरत नाही, आणि त्याने सांगितलेलं मी जर दया करेन असं म्हणाला तर तो दया करणार. प्रेज द लॉर्ड. त्याची दया कधीही ढळत नाही, त्याचा वायदा कधीही ढळत नाही. दुसरं, पहिली कोरिन्थीकरास पत्र 1 अध्याय 9 वचन. थोडस फास्ट जाऊया. पहिले कोरिन्थी 1:9. ज्याने स्वपुत्र
येशू ख्रिस्ताला आपला प्रभू याच्या सहभागीपणा तुम्हाला बोलावले तो देव विश्वसनीय आहे. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा त्या ठिकाणी लिहिले, देव काय आहे? विश्वसनीय. बाजूला सांगा, देव विश्वसनीय आहे. देव विश्वसनीय आहे. हालेलुया. देव विश्वसनीय आहे. तो कधीही तुम्हाला दगा देणार नाही. तो कधीही तुम्हाला सोडणार नाही. हे त्याचं अभिवचन आहे आणि तो विसरत नाही. पण जर तो म्हणाला मी अश्रू पाठवणार आहे, तर लक्षात ठेवा तो विश्वसनीय आहे. तुमचं अश्रू तो पुसायला समर्थ आहे. हालेलुया. बायबल सांगतं अजून एक दुसरं अभिवचन देव बापाचं, की त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीवर विजय होण्याचं सामर्थ्य आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा 28वा अध्याय 3रं वचन. सर्वसमर्थ देव तुला आशीर्वाद देव, तुला फलद्रूप करून तुझी वंशवृद्धी अशी करो की तुझ्यापासून राष्ट्र समुदाय उद्भव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्वसमर्थ देव. सर्वसमर्थ म्हणजे परमेश्वर सर्वसमर्थ आहे. बाजूला सांगा, परमेश्वर सर्वसमर्थ आहे. आहे का देव सर्वसमर्थ? सर्वसमर्थ म्हणजे काय? प्रत्येक गोष्ट करण्याचं सामर्थ्य आहे. हालेलुया. सर्वसमर्थ म्हणजे कधी तुम्ही युट्यूबवर ऐकला तर मी संदेश दिले त्याच्याविषयी देव सर्वसामर्थ्य आहे त्याच्याविषयी सांगितलेलं तुम्ही ऐकू शकता त्या गोष्टी. देव सर्वसामर्थ्य आहे या गोष्टीवर तुमचा विश्वास असायला, आणि त्यांना अभिवचन दिले की तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझं सामर्थ्य तसंच काम करणार आहे ज्याच्या त्या शब्दानुसार. त्यानं सांगितलेलं मी सर्वसमर्थ आहे, तर त्याचं सर्व सामर्थ्य तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात तसंच काम करणार, कारण त्या अभिवचनाला तो विसरत नाही. त्यानं जर सांगितलेलं आहे की मी सर्वसमर्थ आहे, तर तो सर्वसमर्थ आहे. हालेलुया. आणि त्याचाच उत्पत्तीचं पुस्तक 35वा अध्याय 11वं वचन. तिथं असं लिहिले, फिर परमेश्वर ने उससे कहा, मैं सर्वशक्तिमान ईश्वर हूँ, तू फूले फले और बढ़े और तुझसे एक जाति वरना जातियों की एक मंडली भी उत्पन्न होगी और तेरे वंश में राजा उत्पन्न होंगे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे याकोबाला दिलेलं अभिवचन आहे. प्रेज द लॉर्ड. याकोबाला ज्यावेळेस याकोब कुठं चालला होता? बेथेलला चालला होता, आणि बेथेल वरून तो परत येतो. ज्यावेळेस मामाच्या घरातून ज्यावेळेस तो परत येतो, त्यावेळेस परत येताना परमेश्वराने तिला दिलेलं काय आहे? त्याला अभिवचन आहे. याकोबाला असं वाटलं होतं की मी आता इथं आल्यानंतर काय होणार आहे माझं, पण देवापाने त्याला पुन्हा एकदा अभिवचन देऊन सांगितलं की मी जर तुला तिथून 20 वर्षांनी परत आणलेलं आहे, तर मी तुझ्या बाबतीत अशा प्रकारच्या मोठी गोष्टी करणार आहे. कारण लक्षात घ्या, देवबापानं त्याच्यासाठी नंतर आपल्याला बायबल वाचलं तर लक्षात येतं की देवबापानं त्यासाठी काय काय केलेलं आहे. तर देवाचं अभिवचन हे आहे की मी सर्व काही करायला समर्थ आहे. हालेलुया. पहिलं अभिवचन मी सांगितलं की देव विश्वासयोग्य आहे. दुसरं म्हणजे काय? की तो सर्व काही करायला समर्थ आहे. तिसरी गोष्ट तो म्हणजे त्याचं फेवर जे आहे ते शेवटपर्यंत तुमच्यावरती असेल. हालेलुया. परिस्थिती किती कठीण असू द्या, त्याचं फेवर संपणार नाही. वाचा माझ्या बरोबर रोम 8:28. मगाशी वाचलं होतं आपण, पण परत एकदा ते वाचा. रोम 8:28. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 बाजूला सांगा, देवाची कृपा तुझ्यावर सतत असणार आहे. देवाची कृपा त्याला फेवर म्हटलेलं आहे, किंवा त्याला वाईटातून चांगलं निर्माण करण्याचं सामर्थ्य देवाजवळ आहे. बाजूला सांग, वाईटातून चांगलं निर्माण करण्याचं सामर्थ्य याजवळ आहे. सैतानानं आदामासाठी काय निवडलं होतं माहिती आहे? नरक निवडला होता. आदामासाठी काय निवडला होता? नरक. कारण एक पाप करण्याद्वारे तो नरकात जाणार होता. पण तुम्हाला माहिती आहे देवानं लगेच योजना बनवली. लगेच देव बाप आपलं काम लगेच त्याच्याजवळ सेकंड प्लॅन लगेच तयार असतो. तुम्ही असं समजू नका की देवाचा प्लॅन लगेच संपला. नाही, परमेश्वराजवळ सगळं तयार आहे. परमेश्वराजवळ तुमचं भविष्य तयार आहे. तुम्ही जर चुकले तर परमेश्वरानं वाईटातून चांगलं निर्माण करण्याची शक्ती त्याजवळ आहे. वाईटातून बलशाली काम करण्याचं सामर्थ्य त्याजवळ आहे. त्याला असं तुम्हाला असं वाटू देऊ नका की मी असं केल्यानंतर काय होणार. ठीक आहे, तुम्ही चुकला असाल, पण क्षमा मागा. परमेश्वराजवळ सेकंड प्लॅन तयार आहे. प्रेज द लॉर्ड. देवानं अभिवचन हे दिलेलं नाहीये तुम्हाला. असं म्हणू नका की देव बाहेर न काढण्याचं अभिवचन नाही मला दिलं. देव बापाने हे सांगितलेलं आहे, वाईट जरी झालं तरी चांगलं करण्याची शक्ती माझ्याजवळ आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला असं वाटत असेल की सगळी परिस्थिती वाईट आहे, कठीण आहे, असं बोलायला आहे, या गोष्टी परिस्थिती कठीण आहे, यातून कसं काय होणार चांगलं. पण देवापाने वचन दिले, अभिवचन दिले की सर्व परिस्थितीतून चांगलं निर्माण करण्याची शक्ती माझ्याजवळ आहे. हालेलुया.
अभिवचन टिकवून ठेवत असताना देव विश्वसनीय आहे, देव सर्वसमर्थ आहे, वाईटातून चांगलं निर्माण करण्याची शक्ती त्याजवळ आहे हे विसरू नका कधीच. तुम्हाला असं वाटू देऊ नका की माझे अश्रू आहेत माझ्याजवळ, माझं संकट आहे, माझं युद्ध आहे, प्रभू मी संघर्ष करत आहे आणि या वाईटातून काहीही मला चांगलं दिसत नाही, पण या सगळ्या परिस्थितीतून चांगलं निचोड काढण्याचं सामर्थ्य त्याच्याजवळ आहे. हालेलुया. चांगल्या गोष्टी निर्माण करण्याची शक्ती त्याजवळ आहे, कारण प्रत्येक गोष्टीला सुंदर तो बनवू शकतो. हालेलुया. प्रत्येक गोष्टीतून चांगलं निर्माण करू शकतो. तुम्हाला असं वाटतं सर माझ्या लेकरांच्या बाबतीत कधी काम होणार प्रभूजी, या लेकरांचं शिक्षण संपलेलं आहे आणि यांचं भविष्य मला अंधकार नाही दिसतं, पण देवबाप त्यासाठी एक वेगळं चांगलं करिअर घेण्यासाठी समर्थ. देवबाप त्याला, तुम्हाला असं वाटू देऊ नका की त्याच्या जीवनासाठी प्रभू काहीच मार्ग नाही, मला नाही सुचत काय आहे, पण देवाजवळ जा. मी तुम्हाला खात्री देतो की जर शिक्षण संपलेलं असेल तरी सुद्धा त्या जीवनामध्ये देव असं काही अद्भुत करेल की न शिकलेला व्यक्ती जे शिकलेला व्यक्ती करू शकणार नाही तुमचं न शिकलेलं करेल. हालेलुया. लक्षात घ्या, देवबापाकडे सामर्थ्य आहे. तुमचा बिझनेस संपलेला आहे, तुम्हाला वाटतं कोणतीही बँक मला कर्ज नाही देत, मला काहीच नाही मिळत आहे, माझ्या जीवनाजवळ काही नाही होऊ शकत, मी जिथं पण फाईल टाकतो ते सगळे कॅन्सल करतात, पण लक्षात घ्या त्या वाईटातून चांगलं निर्माण करण्याची शक्ती त्याजवळ आहे. तुमच्या जवळ जर तुम्ही विश्वास बाळगला तर तुमच्या जवळ माणूस स्वतःहून कर्ज द्यायला येईल की तुला किती पाहिजे मला सांगतो, मी तुला द्यायला तयार आहे. बिझनेस कसा चालवायचा मला सांग, तुम्हाला ट्रेनिंग पण दिलं जाईल, बिझनेस पण दिला जाईल, सगळं उभं पण केलं जाईल आणि आता परमेश्वर म्हणेल ठीक आहे हे माझं सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. फेवर काय असतं हे देवबाप त्याच्या जवळ जाणाऱ्याला समजतं. प्रेज द लॉर्ड. जो व्यक्ती जातो त्याजवळ त्याला समजतं. याकोबाला फेवर माहिती होतं, माहिती तुम्हाला फेवर काय असतं हे याकोबाला माहिती होतं. तुम्हाला माहिती आहे पॉलिटिक्स कोण करत होतं खऱ्या अर्थानं? लाबान करत होता, त्याला मामा करत होता, लाबान करत होता आणि त्याजवळ निकृष्ट दर्जाच्या अशी बकऱ्या शेळ्या मेंढ्या दिल्या जात होत्या. पण बायबल असं सांगतं देवबापाने असा चमत्कार केला की त्या निकृष्ट शेळ्यांना चांगली मुलं होऊ लागली. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्यासाठी कोणीतरी पॉलिटिक्स करत असेल, कोणीतरी तुम्हाला खाली घ्यायच्यासाठी प्रयत्न चालू असेल चारी बाजूला, पण परिस्थिती किती कठीण असू द्या फेवर तुमच्या बाजूला असतो. प्रेज द लॉर्ड. कारण देव तुमच्या बाजूला आहे आणि देवाने सांगितलंय माझं फेवर तुझ्यावर. आणि ही गोष्ट हे प्रॉमिस विसरू नका. तुम्हाला अश्रू आहे ठीक आहे, अश्रू असू द्या पण फेवर तुमच्यावर आहे. हालेलुया. संकट आहे प्रभूजी, हो ठीक आहे, अडचणी असू द्या पण चांगलं निर्माण करण्यास सामर्थ्य माझ्याजवळ देवाजवळ. हालेलुया. तो हे विसरलेला नाही, तुम्ही हे विसरू नका. हालेलुया. कारण त्या ठिकाणी बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी अभिवचन आहे तुमच्या आणि माझ्यासाठी, ते म्हणजे काय मत्तयाचं श्लोकमान 28 अध्याय आणि 18-19 वचन की मी तुम्हाला कधीही सोडणार नाही. हालेलुया. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस कोणाबरोबर आहे? तुमच्या बरोबर आहे. बाजूला सांगा देव सदैव तुझ्या बरोबर आहे. देव सदैव. हे सगळ्यात मोठं अभिवचन आहे. तुम्ही समजू नका असं. तुम्ही मला प्रभूने सांगितलं की अरे अश्रू येणार हे मला सांगितलं, ठीक आहे, संकट येणार हे मला सांगितलेलं आहे, अडचणी येणार हे मला सांगितलेलं आहे, शत्रू तुझ्यावर हमला करणार हे मला सांगितलेलं आहे, मग प्रभूजी मी संपून जाणार का? देव म्हणतो मी तुझ्यासोबतच आहे. संकट तुझ्यावर येतात ना ती माझ्यावर पण येते. शत्रू तुझ्यावर आक्रमण करतोय ना ते माझ्यावर पण आक्रमण करतोय, कारण मी तुझ्यासोबतच आहे, मी कुठे गेलेलो नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू अश्रू टाळतोयस का? मी पण तुझ्या बरोबर बसतोय त्या ठिकाणी. कारण बायबल इब्री लोकांच्या पत्रामध्ये आपल्याला काय सांगतं माहिती आहे की तो तुमच्या आणि माझ्या सारखा पारगलेला होता. तो तुमच्या आणि माझ्यासारखा पारगलेला होता. प्रभू येशू. हालेलुया. तुम्ही रडताय ना तर त्याला सुद्धा रडू येतं, लक्षात घ्या. तुम्ही अश्रू डाळताय ना तर त्याला सुद्धा दुःख होतं. तुम्हाला ज्यावेळेस वेदना होतात त्यावेळेस त्याला पण वेदना होतात. त्याला सुद्धा, कारण तो त्या वेदनेतून गेलेला, त्याला माहिती आहे तुमच्या वेदना काय, त्याला माहिती आहे तुमच्या अश्रू काय, त्याला माहिती आहे की तुम्ही कोणत्या समस्येतून जाता, त्याला सगळं माहिती आहे कारण तो त्याच्यातून गेलेला. प्रेज द लॉर्ड. त्याला माहिती आहे मरणाचं दुःख, त्याला माहिती आहे ज्यावेळेस खेळ ठोकल्यानंतर काय दुःख होतं. म्हणजे एखादी जखम त्याला माहिती आहे. आपण म्हणू शकतो प्रभूला काय माहिती जखमेचं वेदना, पण त्याला माहिती आहे जखमेच्या वेदना, कारण त्याच्या हातात खेळ ठोकले होते. त्याला माहिती आहे जखमेच्या वेदना. त्याला काय माहित की कोणत्या प्रकारे मरण यातना होतात, त्याला माहिती आहे मरणाची यातना त्याने सहन केली. त्याला माहिती आहे की आपलं प्रियजन सोडून गेल्यानंतर काय दुःख होतं, त्याचा बाप त्याने गमावला, त्याला माहिती आहे. त्याचे प्रियजन त्या समोर गेले होते, त्याला माहिती आहे, चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताला सगळ्या गोष्टीतून जावं लागेल कारण तो तुमच्या आणि माझ्यासाठी गेला होता. लक्षात घ्या, तो देव असून सुद्धा या सगळ्या गोष्टी सहन केल्या आणि म्हणून तो तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला बसून असं म्हणतो की मी सदैव तुझ्या बरोबर आहे, मी सदैव तुझ्या बरोबर आहे. संकट येणार नाहीत असं अभिवचन नाही, पण अभिवचन हे आहे की मी
तुझ्यासोबत असणार आहे. हालेलुया. अश्रू येणार नाही असं अभिवचन नाही, पण अभिवचन हे आहे की मी विश्वासयोग्य आहे. लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये अडचणी येणार नाही, शत्रू हमला करणार नाही असं अभिवचन नाही, पण अभिवचन हे आहे की युद्ध तुमचं नाही तर युद्ध माझं आहे. हालेलुया. आणि माझा फेवर सदैव तुझ्या बरोबर असेल, ही गोष्ट सांगितली गेलेली आहे. हे कधीही विसरू नका. लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटत असेल की युद्ध माझ्यावर, किती युद्धाचा प्रसंग आहे, पण प्रभू म्हणतो की सर्व सामर्थ्य परमेश्वर तुझ्यासोबत आहे. प्रत्येक युद्ध जिंकणारा परमेश्वर माझ्यासोबत आहे. प्रत्येक युद्धामध्ये, कुठल्याही युद्धामध्ये जो कधीही हारला नाही तो माझ्या बरोबर आहे. आणि जर तो माझ्या बरोबर आहे तर त्याच्या अभिवचनाला तो कधीही खोटं ठरवत नाही. लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटू देऊ नका की परमेश्वराचं अभिवचन काय नाही तरी काय आहेत या गोष्टी मला समजल्या. तर तुमच्या जीवनामध्ये सतत तुम्हाला जेव्हा पण असं वाटेल की मी संपलो किंवा माझ्या जीवनामध्ये काही नाही होऊ शकत, देवाजवळ जा. तुम्हाला नवीन शक्ती मिळेल, नवीन सामर्थ्य मिळेल, नवीन बळ मिळेल, नवीन आधार मिळेल. तुम्हाला असं वाटत असेल की मनुष्याकडून मला काही नाही मिळणार, पण देव बाप तुम्हाला परमेश्वर माणसं जोडणारी की जे तुमच्यासाठी खास प्रयत्न करतील अशी माणसं तुमच्याजवळ घेऊन येईल. हालेलुया. तुमच्यासाठी खास कार्य करतील. तुम्ही शांत बसून राहाल पण तुमच्यासाठी कोणीतरी धडपड करेल अशी माणसं तुम्हाला देईल. हालेलुया. तुम्हाला असं वाटतं बिझनेस कसा चालवायचा प्रभू मला माहित नाही, पण बिझनेस कसा उभा करायचा हे सांगणारा माणूस देवबाप तुम्हाला देईल. तुम्हाला केवळ काय करायचं आहे, बॅटल फील्ड मध्ये टिकून राहायचं. हालेलुया. तुम्हाला जमीन सोडायची नाही, तुम्हाला युद्ध सोडायचं नाही, शत्रूला पाठ दाखवायची नाही. शत्रू तुम्हाला सतत सांगेल की पळून जा म्हणजे तू वाचलास, पळून जा म्हणजे वाचलास, पळून जा म्हणजे वाचलास, पण नाही. देवाला म्हणा की प्रभूजी मी जाणार नाही, तुम्हाला वाचलो. हालेलुया. देव म्हणतो की तू टिकून राहिलास तर तू वाचलास, पण शत्रू म्हणतो पळून गेलास तर तू वाचलास नाही. टिकून राहिल्यानंतरच तू वाचणार आहेस. लक्षात घ्या. आणि तुम्ही जेवढे युद्धामध्ये टिका तेवढे तुम्ही वाचणार आहात, तुम्ही वाचवले जाणार आहात. तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर काम करत राहणार. जीवनाच्या शेवटापर्यंत तुम्हाला मला या संकटातून, अडचणीतून देवाचं वचन पाळायचे, देवाचं गौरव करायचे, त्याची महिमा करायची. मी तुम्हाला खात्री देतो तो तुम्हाला विसरणार नाही. त्या देवाने अभिवचन दिलेलं आहे की मी तुम्हाला काय देईन, रेस्ट देईन, विसावा देईन म्हटलेलं. तो रिलॅक्सेशन विषयी कधी बोलला नाही. लक्षात घ्या. तो म्हणतो मृत्यूच्या जरी तुम्ही मी जात असलो तरी त्याची काठ आणि आगळी मला धीर देतात. इकडे शत्रू आहे, इकडे शत्रू आहे, पुढे खाई आहे, तरी सुद्धा त्याची काठी मला धीर देतात. की देव बाबा मला सतत सांगतो काही असू दे, यातला कुठल्याही गोष्टी तुला डॅमेज करू शकणार नाही, तू सरळ अगदी व्यवस्थित जाणार. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आशीर्वादित करो. या आपण सगळे उभे राहूया.